स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा. छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा. स्वामी भक्त हो, स्वामींच्या नामाचा छंद लावून घ्या आणि कायमचे स्वामींचे होऊन जा. कारण जी व्यक्ती स्वामींची होऊन जाते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही. त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्याकडे स्वामी आहे म्हणजे माझ्याकडे सगळं काही आहे. कारण हा तर ब्रह्मांड नायक आहे आणि या ब्रह्मांड नायकासमोर कुठली गोष्ट मोलाची ठरू शकते. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामींच्या भक्तीत तल्लीन व्हायचं असेल तर नामापेक्षा सोपा मार्ग नाही. नाम घ्या आणि स्वामींचे होऊन जा. तसेच स्वामींचे संदेश ऐकल्यामुळे देखील आपल्याला स्वामींच्या जवळ राहण्याचा मार्ग सापडतो. स्वामींसाठी आपण कशा पद्धतीने प्रिय होऊ शकतो याचं मार्गदर्शन लाभतं. त्यामुळे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अगदी विश्वासाने सांगते की तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सोपं वाटणार आहे आणि पावला पावलावर तुम्हाला स्वामींची साथ लाभणार आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे मौन धरणं कितीही चांगलं असलं तरीही काही ठिकाणी तुझं बोलणं गरजेचं असतं. नाहीतर तुझं शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही ऐकवत राहील. आम्ही नेहमीच म्हणतो मौन व्रत धरलं पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी तुला बोलणं गरजेचं असतं त्या ठिकाणी तू अवश्य बोल. कारण महाभारताच्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य असे विविध महापुरुष मौन व्रत धरून शांत बसले नसते तर कदाचित महाभारत घडलं नसतं. म्हणून ज्या ठिकाणी सत्याच्या वेळेस, धर्माच्या वेळेस आणि चांगल्या हेतूने तुला बोलण्याची गरज पडली तर तू अवश्य बोल. जिथे तुला वाटत आहे की तू चुकीचा नाही त्यावेळेस तू आवर्जून बोल. अरे आजकालच्या या कलियुगामध्ये तुझा स्वभाव तू काही लोकांसाठी तिखटच ठेव. कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणातही राहत नाही. त्यामुळे तुला कधी कधी मिरचीसारखे तिखट व्हावेच लागणार आहे, जेणेकरून चुकीचे लोक तुझा गैरफायदा घेणार नाही. परंतु हा तिखटपणा तुला सगळ्यांसाठीच ठेवायचा नाही. जे तुझा गैरफायदा घेतात त्यांच्यासाठीच तुझा हा तिखटपणा तुला दाखवायचा आहे. एक गोष्ट लक्षात घे, जाणून बुजून कोणाच्याही भावना कधीच दुखावू नको. कुणाला फसवू तर मुळीच नको. कारण त्याचा हिशोब तुझ्या कर्मांमध्ये आपोआप लावला जाणार आहे. पण जे तुला त्रास देत आहे त्यांच्यापासून मात्र तू 4 हात लांब राहायला शिक. तुझ्या लोकांसाठी जर कधी तुला झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं. तुझ्या लोकांसाठी जर तुला झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं. पण प्रत्येक वेळेस तुला जर झुकावं लागत असेल तर तिथे मात्र तू थांबावं. तिथे मात्र तू थांबावं. कारण स्वतःचा स्वाभिमान इतका स्वस्तही ठेवू नको की प्रत्येकासमोर तो विकला जाईल. त्यामुळे तुझा स्वाभिमान जपायला शिक. जी लोक वारंवार तुला त्रास देऊ पाहतात आणि प्रत्येक वेळेस तुझ्यात काहीतरी चुका काढतात, अशा लोकांच्या नादी तू कधीही लागू नको. अशा लोकांना मनातच काय पण डोक्यातही ठेवू नको. कारण जितकं जास्त तू यांना डोक्यात ठेवणार आहे तितका मानसिक त्रास हा फक्त तुलाच होणार आहे. आणि अशी लोक जोपर्यंत तुझ्या डोक्यात राहणार आहे तोपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त नकारात्मक विचारच राहणार आहे. आणि जर तुला सकारात्मकता पेरायची असेल तर हे नकारात्मक विचार तुला मुळासकट उपटून टाकावे लागतील. सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना तू आत्ताच ओळखायला शिक. कारण तू जर असं केलं तर नक्कीच तुझी फसवणूक कधीही होणार नाही. जे आवडीने तुझ्यासाठी वेळ काढतात त्यांचा विचार तू नेहमी करत राहा. अशा लोकांना कधी अंतर देऊ नको. परंतु जे लोक सवडीने तुझ्याकडे येतात, कामापुरते तुझ्याशी बोलतात, अशा लोकांना मात्र अति डोक्यावर घेऊन मिरवू नको. अरे दुःख हे तुझ्याच माणसांकडून तुला मिळणार आहे, जी तुझी जवळची आहे, जी तुझ्या नात्यातली आहे. अशा लोकांकडूनच तुला दुःख आणि यातना भोगाव्या लागणार आहे. कारण अनोळखी लोक साधं पाय लागला तरीही माफी मागतात. हे बघ, शक्य होईल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसर. पण जर त्याच नात्याने तुला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला प्राधान्य द्यायला शिक. ज्यांनी तुला त्रास दिला आहे, दुःख दिलं आहे, त्यांचा विचार तू फार जास्त करू नको. त्याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते हे लक्षात घे.
फिरून ते त्याला परत मिळणार आहे हे देखील लक्षात घे. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी करत बसण्यापेक्षा तू तुझ्या कामावर लक्ष दे, तू तुझ्या चांगल्या कर्मांवर लक्ष दे. कधी कधी तू काही चुकीचं न करता देखील तुला चुकीचं ठरवलं जातं. तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच लोकांचा बदलला जातो. त्याचं एकमेव कारण असं की तू बरोबर असला तरीही तू समोरच्याच्या मताप्रमाणे वागत नाही, समोरच्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही, म्हणून तू आज चुकीचा ठरवला जात आहे. पण जर तू योग्य मार्गावर आहे, तू जर बरोबर आहे, तर तू काळजी कशाला करतोस? जेव्हा चूक नसतानाही तुला चुकीचं ठरवलं जातं तेव्हा तुझ्या वाईट कर्माची फळं तुला मिळत आहे असं समजून त्याचा स्वीकार कर आणि तिथून पुढे तुला नवीन काय करायचं आहे हे ठरवण्याचा विचार कर. आणि जेव्हा तू चुकीचा नसूनही जर तुला चुकीचं ठरवलं जात आहे तर तुझ्या प्रारब्धाचे भोग अशा पद्धतीने कमी होत असतात हे देखील विसरू नको. कारण कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्या ठिकाणी आम्ही देखील हस्तक्षेप करू शकत नाही. पण तू जर आमचं नामस्मरण करतो तर हे नक्की आहे की तुझ्या वाईट कर्मांची झळ तुला अगदी कमी प्रमाणात बसणार आहे. अरे लोकांचा विचार करू नको. लोक अशीच असतात. लोक हे कधीच बघणार नाही की तू त्यांच्यासाठी किती केलं आणि काय केलं, पण लोक नेहमी हे लक्षात ठेवतील की तू कशा पद्धतीने चुकीचा होता, तू कशा पद्धतीने चुकीचा वागला. त्यामुळे अशा लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा तू फक्त स्वतःचं काम करत राहा, स्वतःचे चांगले कर्म करत राहा. अरे तू खुश आहे की नाराज, तू सुखात आहे की दुःखात, याने खरं तर फारसा फरक कुणालाही पडत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त शांत राहायला शिक आणि जीवनाच्या या परीक्षेला सामोरं जायला शिक. हे बघ, कुणावर जास्त हक्क अजिबात गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेने कुणाचं मन तर अजिबात दुखवायचं नाही. जे तुला विसरले आहे त्यांना विसरायला शिक आणि ज्यांच्या नजरेत तुझी किंमत कायमच शून्य आहे अशा लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. तरच तू सुखाला अनुभवू शकशील. प्रसन्नतेचा सगळ्यात मोठा नियम काय आहे माहीत आहे का? तर ना कोणाकडे अपेक्षा करायची, ना कोणाची उपेक्षा करायची. अरे जीवनामध्ये अनंत अडचणी असताना देखील ओठांवर हास्य आणणं ही तर खरी कला आहे आणि ज्याला ही कला जमते त्याच्या पाठीमागे सदैव आमचा आशीर्वाद असतो. अशा लोकांच्या मनामध्ये आम्ही सदैव वास करत असतो. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणं कधीही तुझ्या हिताचंच ठरणार आहे. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी नक्कीच होतो. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी नक्कीच होतो, पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही हे लक्षात ठेव. आता तूच ठरव, तुला दुःख सहन करणाऱ्यांमध्ये राहायचं आहे की दुःख देणाऱ्यांमध्ये. अरे जीवनामध्ये खूप नातीगोती, खूप मित्रपरिवार असण्याची गरज अजिबात नसते. गरज असते ती त्या नात्यांमधील लोकांप्रती किंवा त्यांची आपल्याप्रती असलेल्या विश्वासाची, प्रेमाची आणि जिव्हाळ्याची. आणि जिथे ह्या गोष्टी मिळत नाही ते नातं काहीही कामाचं नसतं. ते नातं फक्त तुझ्या आयुष्यासाठी ओझं बनून राहतं. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या आजूबाजूच्या लोकांशी, तुझ्या नातेवाईकांशी, तुझ्या मित्रपरिवाराशी तुला कधीही वाईटाची भावना ठेवायची नाही, कधीही कुणाचं मन दुखवायचं नाही. फक्त तुला जर त्यांच्याकडून अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर तुला फक्त थोडंसं लांब राहायचं आहे आणि अशा परिस्थितीतही तुला आमचं नाव घ्यायचं आहे. बघ, तू एकदा आम्हाला सर्वस्व मानून बघ. तुला या जगाच्या पाठीवर कोणीही दुःख देऊ शकणार नाही याची खात्री आम्ही तुला देतो. कारण आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.